रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील उंबरमाळ, केळीची वाडी, तांबडी, खवसावाडी व काजूवाडी या पाड्यातील आदिवासी समाज स्वातंत्र्यानंतर रस्त्याचा शोध घेत आहेत। खवसावाडीसाठी 60 लाख रुपये इतका निधी रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून मिळाला, तरी रस्त्याचं मात्र काम अपूर्ण आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 2024 मध्ये 7,22,00,000 रुपयाचा निधी मंजूर होऊनही रस्त्याचं काम न झाल्याने रस्ता गेला कुठे असा प्रश्न आदिवासी बांधव विचारतायत। आदिवासींच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असताना प्रशासन डोळेझाक करत असल्याचं आदिवासींचं म्हणणं आहे। खवसावाडीतील आंबा राघ्या कडू या महिलेचा रस्ता नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याप्रकरणी मानवी हक्क आयोगाकडे संतोष ठाकूर, ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे यांनी तक्रार केली आहे। दरम्यान पुन्हा 25 जानेवारी 2024 ला पुन्हा एकदा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणा किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना म्हणा, या दोन्ही नावं फक्त बदललेली आहे, पण योजना त्याच आहेत। त्याच्यातून 7,22,00,000 रुपयांचं रस्त्याचं पुन्हा टेंडरिंग झालं। त्याचा ठेका सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स यांनी घेतला। मात्र 12 महिन्याची त्या ह्याला मुदत होती, त्या टेंडरला 12 महिन्याची मुदत होती। मात्र 12 महिने उलटून गेले। 25 जानेवारीला 12 महिने पूर्ण झाले, त्याची टेंडर हे पण संपली, कालावधी पण संपलं काम पूर्ण करण्याचं, परंतु तरीही काम सुरू केलेलं नाही। ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या समोरच या ठिकाणी डांबर प्लांट, खडी प्लांट या ठिकाणी आमदारांचाच आहे तो, आणि सत्तेत असून सुद्धा जर ती डांबर अख्ख्या शहराला किंवा पूर्ण रायगड मध्ये जात असेल तर या 1.5-2 किलोमीटर अंतरावर असणारा हा डांबर प्लांटचे जर आम्हाला त्याचा जर फायदा होत नसेल तर तो प्लांट सुद्धा आमच्या काय फायद्याचा नाही। आमच्या विभागात असून आम्ही त्यापासून वंचित आहोत, याचं खूपच दुःख वाटतंय। आमच्या गावात रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही, आणि रस्ता नसल्यामुळे आम्हाला आरोग्य हे टायमावर घेता येत नाही, आणि मुलांना शाळेत जायला खूप त्रास होतो, कारण 3-3, 4-4 किलोमीटर मुलांची शाळा आहे, त्याच्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही। 4थी-5वी पर्यंत फार शिक्षण घेतात आणि मग घरातच राहतात। त्याच्यामुळे नोकरीचा विषय येतो, परत ह्याचा विषय नोकरीचा विषय येतो, त्याच्यानंतर मग घरातल्या परिस्थितीवर सगळा परिणाम पडतो त्याच्यावर, कारण नोकरी नसल्यामुळे काही जमतच नाही, आणि पाणी प्यायला नाही। 2-2, 3-3 हंडे घेऊन आम्हाला डोंगरावर वरती जाऊन पाणी आणावं लागतं। प्यायला पाणी नाही, वापरायला पाणी नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।